गेल्या 17 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण सोडल्यानंतर मनोज जरंगे पाटील हे गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। मात्र अंतरवाली सराटीत इथला उपोषणाचा मंडप काढल्याची माहिती मिळाल्यानंतर चिडलेले मनोज जरंगे हे तातडीने अंतरवालीच्या दिशेने निघालेले होते आणि ते स्वतः आता आपल्यासोबत आहेत। पाटील, काय सांगाल तुम्ही अंतरवाली सराटीतला जिथं तुम्ही गेल्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून उपोषण केलंय, आंदोलन केलंय, तो मंडप काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता? हो, गृहमंत्र्यांनी त्यांना आदेश दिले की ते मंडप काढून फेका म्हणून, आणि व्यासपीठ काढून फेका, छत्रपतींचा पुतळा आहे त्याच्यावरती तो पण काढा आणि ते मोडून टाका आंदोलन। आणि ते गावात गेले। SP पण सध्या थोडंसं 19 बीचसारखं वागते, थोडंसं ते सुद्धा जाणून बुजून केल्यासारखी अशी शंका यायला लागली। पहिले आले तेव्हा ते चांगले होते, पण ते नंतर काय झालं माहीत नाही। आणि त्यांनी गावावर दहशत निर्माण करायचं, सरपंचाच्या घरी जाय, कुठं लोकांना मंडपात बसू नका म्हणून धावसाधावशी पोलिसांनी सुरू केली। आणि ते खांबेसाहेब DSP त्यांच्या म्हणण्यावरती मी हॉस्पिटलला आलो, जनतेच्या म्हणण्यावर हॉस्पिटलला आलो, मी तिथंच उपचार घेणार होतो। आणि तुम्ही मागं मंडप उचलून फेक म्हणणार, अरे गृहमंत्री! आणि मग कसं थांबणार मी इथं? आईश आराम करणार इथं, सलाईन घेऊन इथं झोपणार मी मराठ्याला मायबाप मानलंय आणि ती मायबापाची अस्मिता आहे, म्हणजे माझ्या 6 करोड मराठ्यांची अस्मिता आहे। त्या अंतरवालीतला मंडप म्हणजे, व्यासपीठ म्हणजे, छत्रपती म्हणजे, तुम्ही ते काढून फेकणार, मी इथं झोपणार? निघालो गावावर दहशत निर्माण करता, गावावर दहशत निर्माण करून देणार नाही। TV9च्या माध्यमातून सांगतो, गावकऱ्यांनो, मी जिवंत येतो तुमच्या मागे, अजिबात दहशती द्यायचं नाही, कोणी घाबरायचं नाही। आपण पाप नाही करीत, दंगली नाही करीत, आपण का जाळपोळ नाही करीत, शांततेत भजनं कीर्तनं करून आपण अंतरवालीत उपोषण करतोय। आणि अंतरवालीकरांना माझी विनंती आहे, तुम्ही या जातीसाठी खूप केलं आहे, कोणीच दहशतीत येऊ नका, बिंदास त्या मंडपमध्ये जाऊन बसा। आता त्यांनी सांगितलं DSP खांबे साहेबांनी, मंडपला, व्यासपीठाला, पुतळ्याला हातसुद्धा आम्ही लावणार नाहीत, कारण तिथं संचारबंदी का लावली? आपण मुंबईला चाललो होतो त्या दिवसापुरतं ठीक होतं, तिथं काय कापाकापी झाली का होणार आहे का? तिथं दहशतवादी घडत आहेत काय? केंद्र आहेत का ते अंतरवालीत दहशतवादी घडायचे? गृहमंत्री काही निर्देश दादागिरी करायला का मराठ्यावर तुम्ही? आणि मराठी तुम्हाला मंडप काढून देणार? काढा बरं, तुम्ही कसा हात लावतात बघतो मी। गावकऱ्यांना घाबरायचं कारण नाही अंतरवालीच्या, अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे आहे, फक्त आपल्याला शांततेत करायचं। मंडपमध्ये जाऊन बसा सगळे। फक्त मंडप काढण्याचा प्रयत्न होता की लोकांना ताब्यात घेण्याचा, काही दबाव टाकण्याचाही प्रयत्न होता? हां, ते सांगायचं राहिलं, लोक उचलून नेले त्यांनी गाड्या आणलेल्या मोठ्या SPने, त्यांनी लोक उचलून नेले आमचे, त्यांना ताबडतोब सोडून द्या 1 मिनिटाच्या आत। त्यांनी काय तिथं काय केंद्र उघडलं काय बॉम्ब घडवायचं? अरे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी द्या, कशाला नाटकं करता? तुमच्या जीवावर आलं द्यायचं? राजपत्रित आधी सूचना काढली, द्यावं लागणार आहे OBCतून आरक्षण 10% थोपवायचं म्हणते मायबाप मराठ्यांनो, माझ्यावर 10% घे, नाही तुला गुंतून टाकू, यंत्रणा आमच्या हातात यात। हे तुम्हाला मी 8 दिवसापूर्वी सांगितलं, आज नाही सांगत। SIT नेमली, अटक करा म्हणतात काय आमदार मराठ्यांचेच, पण भाजप याला नेत्याला मोठं मानणारे, जातीला नाही मोठं मानत ते, की पठ्ठ्यात जातीला मोठं मानतोय। तुम्हाला OBCतूनच आरक्षण देईन मराठ्यांना, काळजी करू नका, फक्त एकजूट फुटून देऊ नका, शांततेत मागं उभा राहा। अटक केली ना, आणि करणारच आहेत, मी तुम्हाला मागच सांगितलं 8 दिवसापूर्वी, हे करणारच आहेत। यंत्रणा यांच्यात कसले रिपोर्ट बनवणार आणि हे मला मध्ये टाकणार। सगळ्या राज्यात भूक हडताल झाली पाहिजे, सगळ्या राज्यात करोडोने मराठ्यांनी उपोषणाला बसा, आपल्याला अधिकार आहे। तो कापूस कसा फुटतो सरकीचा, तसे मराठी दिसले पाहिजे राज्यात, कुंकडे बी। बघूयात हे कसे कोण भारी भरतं, मराठे घे, हरायचंच नाही, मी हरत नाही, तुमच्यावरची निष्ठा नाही सोडित, मी ठासून सांगतो, तुमच्या निष्ठा सडून जरी मेलो ना जेलमध्ये, मराठ्यावरची निष्ठा सोडित, तुमच्या लेकराचं कल्याणच करणार गोरगरीब मराठ्यांचं। आणि यांनी लावद्या मंडप हात कसे लावते ते बघतो। आणि मराठ्यांची अस्मिता आहे देव मंडप म्हणजे अंतरवालीतला, अस्मितेवर, आमच्या प्रतिष्ठेवर तुम्ही हात घालणार आणि आम्ही गप्प बसणार? अरे गृहमंत्री हातात आलं मग काही करतो आणि परत म्हणतो एकेरी बोलता, तसं काम करावं। आणखीन एकदा TV9च्या माध्यमातून सांगतो, तुम्हाला चान्स आहे मराठ्यांचे नाराज दूर करायचा। तुम्ही आधी सूचना काढली, अंमलबजावणी करा, गुन्हे सगळे मागे घ्या, गॅजेट घ्या, ठरल्याप्रमाणे 6 महिन्यापूर्वी ठरलेलं आहे ते करा, नवीन मागणी नाही, शेपूट लांबलं नाही, फिमलं नाही। आणि आई बहिणीबद्दल बोललो, त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली। हो, तुम्ही म्हणले ना छत्रपतींचा विचार घेऊन चालतोय, अनावधानाने उपोषणात झाला असेल, तुम्ही म्हणला तर आई बहिणीवर शिव्या दिल्या,
तर आई बहिणीची कदर आहे, कारण समाजाला मायबाप मानलं आहे पोरानं. तर त्या आई बहिणीची दिलगिरी व्यक्त करणं आणि शब्द मागं घेणं काय लहानपण नाही, मोठेपण आहे. मी दिलगिरी व्यक्त केली त्याबद्दल, पण याचा अर्थ उलटा काढायचा नाही. तुमच्या या साईट नेमल्यात दूध का दूध पाणी झालं पाहिजे. अटक करायच्या मागण्या केल्यात, अटक बी करा, त्याच्यापासून हटायचं नाही तुम्ही अजिबात. तुम्हाला वाटतं त्याच्यासाठी केलं काय, आई बहिणीसाठी केलं आहे. दिलगिरी मागं घेतली, व्यक्त केली. पण तुम्ही दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सुद्धा मंडप हटवण्याचा किंवा आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे, याबद्दल काय वाटतंय? हे रात्रीपासूनच लफडं चालू होतं जणू. मायापूत कोणी येऊनच द्या ना. यांच्या इथं कुजबूज चालल्या माया पुढं. तेव्हा आपल्या बांधवांच्या बाईट सुरू होत्या. मी म्हणलं यांच्यात मी चेहऱ्यावरूनच ओळखतो कोणाच्या मनात काय पाप आहे ती, किंवा याच्या मनात काय राग आहे, याच्याविषयी काय प्रेम आहे. मी ओळखलं 100% इकडं काहीतरी कोपऱ्यात. मीडियावाल्याच्या बांधवांनी विनंती केली 2 मिनटं मला वेळ दे बाजूसारखा. आणि त्यांना विचारलं काय, ते म्हणले मंडप काढायचं म्हणतात. आणि गावातले लोक उचलून नेलेत. अस्मिता आहे मराठ्यांची मंडप म्हणजे. आज गोरगरीब मराठ्याला 75 वर्षात नाही मिळालं ना, त्या अंतरवालीच्या मंडपमधून 1.25 करोड लोकांना ओबीसीतून आरक्षण दिलंय. गावाची गावं निघाले. हे 10% दिलंय, पण ते टिकणार नाही. आम्ही नको म्हणत होतो ते. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायसाठी ते मंडप आहे. त्या मंडपने सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना दिली आणि त्याच मंडपने मराठी एक केलेत, त्याच मंडपने राज्यातले. आणि ते मराठी ते मंडपला हटवून देणार आणि तुम्ही हटिणार. तू गृहमंत्री हे स्वप्न बघणार, दादागिरी करणार. अरे निजामानेही केलं नाही, इंग्रजांनी केलं नाही असं. मंडप हटिणार, व्यासपीठ हटिणार, छत्रपतीचा पुतळा हटिणार. अरे तुम्ही व्यासपीठला या मंडपला हात लावा. मला नुसतं संभाजीनगरहून ती गप्पा नाही मारत. संभाजीनगरहून आंतरवालीत जाऊस तर आत्ता मी निघालो होतो. मी झोपत नसतो. इथं आहे शहरामध्ये झोपू काय, गाव तिथं अडचणीतं. मला नुसतं आंतरवालीत जाऊस तर 5 ते 7 लाख लोक मराठी तिथं जमलेले दिसले असते तुम्हाला. हां, जालना, बीड आणि संभाजीनगरचे. कारण लोक रानात येत पण मोबाईलवर बघत आहेत काय चाललेत, आपल्या चॅनलचे बांधव काय दाखवतात. हातातले कामं टाकून पळत आहेत लोक. पण मी विदूषक नाही आहे. हां, मला लोकांचा वापर करून लोक जमलेत म्हणून दंगली नाही घडवायच्या, अशांत नाही करायचा, महाराष्ट्र शांत ठेवायचा आणि देवेंद्र फडणवीसला अशांत करायचा. त्या दिवशी तोच प्रयोग होता. मराठ्यांनी काहीच केलं नाही आणि करणारसुद्धा नाही. पण त्याची इच्छा होती त्या दिवशी बेचिराख व्हावा, पोलिसात त्यांच्यात चकमक व्हावा. त्यांनी महिला होत्या आमच्या 5,000 25,000 लोक होते, मारावत. मग राज्यात पेटन सगळं. हे ते स्वप्न. तू राज्यात राहणार नाही, केंद्रात राहणार नाही, तुला कसं काही कळत नाही भाऊ. तसं झाल्यावर असा गृहमंत्री असतो काय. मायबाप म्हणून सांभाळायचीच नाही जनता, तरी आपण बेचिराख होऊ दिला नाही त्या दिवशी. त्यांची इच्छा होती. आज तीच इच्छा होती मंडप उचलून. लोक बिथरणार लगेच राज्यात. आमच्या मंडपला छत्रपतींच्या व्यासपीठाला हात लावला, घडून आणायचं पोलिसाच्या माध्यमातून. मी आजही होऊ दिलं नाही. ते म्हणले आम्ही मंडपला हात लावत नाही. DYSP म्हणले व्यासपीठाला नाही, पुतळ्याला बी नाही, तुम्ही उपचार घ्या. मी खाली उतरलेलो वर आलो, कारण मी प्रामाणिक आहे, विदूषक नाही आहे, दंगली घडणारा नाही आहे. माझा विषय फक्त मराठा आरक्षणापुरता आहे. देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा शिंदे साहेब असो माझे दुश्मन नाहीत, अजिबात नाहीत. मी प्रामाणिक मनाने सांगतो, तुमचं भांडण आमचं सगळ्या सोयऱ्यांशी. तुम्ही द्या, तुमचा आमचा विषय संपला. संपला विषय तुमचा आमचा. हेच लोक तुम्हाला डोक्यावर नसतील. आणखीन बी समाजात नाराजी आणि नाराजीचं लाट अंगावर घेऊ नका. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. आणखीन लाट अंगावर घेऊन हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. शब्द आहे म्हणून जरांगेचा. हां, तुम्ही जितकं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार षड्यंत्र करून, तितके चिखलात फसणार तुम्ही. ध्यानात ठेवा. दुसरा एक विधानसभेमध्ये आज मुद्दा उपस्थित झाला. त्यांचं असं म्हणणं आहे की जी अंतरवालीत दंगल झाली त्याचा सगळा कट जो आहे तो राजेश टोपेच्या कारखान्यावरती शिजला. राजेश टोपेच्याच कारखान्यावरचे ट्रॅक्टर भरून दगड आणण्यात आले आणि त्यानंतर दगडफेक झाली. आणि हे सगळं सुरू असताना रोहित पवारसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. माझं म्हणणं काय आहे, केलं तर मला काही देणं घेणं आहे का. मी म्हणलो का त्यांना पाठीशी घाला, त्यांना खोलीत बसा. अरे कुणी सापडू द्या ना. पहिल्यापासूनच मी समर्थन केलेलं नाही कस त्याचं, शांततेचं केलेलं. करा ना चौकशी. आम्ही का नाही म्हणलो का. पण ज्याला दंगल होणार आहे हे माहीत होतं, ज्याला पाठिलं होतं, जे नेत्यानं त्याने आता प्रेस घेतली, व्हिडिओ बी टाकायला लावला.
त्याला बी जरा त्या फेऱ्यात घ्या ना आता. तुला कसं काय माहीत होतं? तो असता नाही घडून आणली हे मराठ्यावर घालायसाठी. तो ह्या नेत्याचं ऐकलं भाजपच्या तो आणि तोच येऊन तर दगड नाही घातले. विचारा ना, माहीत होतं तर तेव्हाच पोलिसाला सांगायचं ना, असं असं इथं कट शिजलाय पटकून इतक्या दिवसांनी. जे असते ना ते वडा मला वडा बस का. हां अरे 1 रुपयाचा मिंदा नाही पठ्ठ्या कोणाचं एक. हां याच्यात आंदोलनात कुणी मागं नाही, ना राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, ना फेंग्रेस नाही, ना शिवसेना नाही, ना भाजप नाही, ना कुणी नाही. मालक माझा समाज आहे. हां मी मालक कुणाचाच नाही, समाज माझा मालक आहे. त्यांनी आणखी एक शंका उपस्थित केली आहे की आंदोलनाच्या ठिकाणावरून तुम्ही त्या दिवशी निघून गेला होतात, मात्र तुम्हाला परत आणून कुणी बसवलं आणि कुणी बसायला भाग पाडलं. ते आता यासाठी नेमले म्हणतात ना, मग त्याच्यात उत्तर देतो ना. मला बी बखळा काढायचा बराच बाहेर. हो आता काढलायच ना, काढायचंच म्हणतात ना ते. किती भाजपचे मंत्री अडचणीत येतात ना. तुम्ही फोन केलेत ना, कोणी कशासाठी केलेत, कोणी कशासाठी केलेत. पाठिंब्यासाठी तर मला सगळ्या दुनियाचेच फोन आलेत. पैसे घे याच्यासाठी नाही आलेले. आणि काय म्हणतात का त्याला अदृश्य हात, काय हात काहीच नाही इथं. हां अदृश्य नाही फदृश्य नाही. आणि मला कोणी शिकू शकत नाही. ते काय म्हणते क्रिप्ट दिली का. हां ती दिली. अरे मीच त्यांना देतो तेच वाचू परेशान येतं. ते नाही का मला देवा आणि मी काय ऐकायला लय धोरण की मी फक्त माझ्या जातीचं ऐकतो, मी कोणाचं नाही ऐकत. हां ते काही नाही. आणि नेलं ना, अरे त्या दिवशी इतका धूर होता, मी हाणू नका म्हणतो तोवर म्हणलो. 5-1 मिनटं मला कळत असं. 4था दिवस होता उपोषणाचा, कडक होतं उपोषण. आणि ते एक झोपटायला चालू झालं. आणि ते धूर इतका आला भयानकच झाले डोळे, अति भयानक. आणि ते डोळे भयानक झाल्यामुळं त्या 2-4 जणांनी मला व्यासपीठाच्या खाली लोटलं. मी पडलो त्या गाचपणात. उठायला कोणी मला उठायला तर आलं पाहिजे, पली कोणती जाळी आहे त्याच्यात. उठलून त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून मला कुठंतरी नेलं. मला ते डोळे थोडं काय लय नसेल 400-500 मीटर गावाच्या बाहेरच तिथंच. म्हणले दवाखान्यातच न्यायचं. आणि रडायला लागले. म्हणलं अजिबात नाही, पळकोटा नाही, म्हणलं भित्रा नाही, माघारी नेऊन टाक मला तिथं व्यासपीठावर. त्या अक्षरशः आता चॅनलवर सांगू नाही परत माझ्या वाटेल येतं इथे शिव्या दिल्या माघारी न्यायसाठी. हां म्हणलं मला माघारी न्यायचा पाहिलं. मी पळकोटा नाही, मी जात अडचणीत सोडून मी पळून नाही जाऊ शकत, नेऊन सोड. आणि काय कोणी नेलं रे कोणी माघारी आणलं म्हणतो. लावलीच ना चौकशी. आता होऊन दे, काढा आता बाहेर, होऊन दे. दूध का दूध, पाणी का पाणी. हां माघार घेऊ नका, आता माघार घेऊ नका. तुम्ही मुद्दा एक मांडताय की मी 1 रुपयाचा कुणाचा मिंदा नाही, 1 रुपयाचा कुणाचा मिंदा नाही. ह्या आंदोलनाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं काही मॅनेज करण्याचा प्रयत्न झालता? कुणी बोलले पैसे देण्याचा किंवा पद देण्याचा, असा काही ऑफर आल्या? यासाठी होऊन द्या आता दूध का दूध पाणी होऊन देऊ. जे होएगा होऊन देऊ. आप मजा आएंगे आबा भाया, मजा आएंगे. तरी काय ऑफर? मजा येणार आहे आता. मजा फक्त गोरगरिबाकडून बी त्या संस्थेनं राहावा. ते जे काय यासाठी बंधू येणार आहेत चौकशीला तपासायला, फक्त सामान्य कोण बी राहावा. आप देखो काय काय बाहेर आहे. आप माझ्या गठुडे के गठुडे बाहेर निकालणे. आप घ्या आता घ्या. म्हणजे होते ऑफर तुम्हाला, असं काही चर्चा? आप होऊन देऊ. आप सांगा ना थोडक्यात तरी. SIT येण्याच्या आधी स्वागतासाठी काही 2 मुद्दे. नाही आता ते होऊन द्याच. आता यांना मला आत टाकायचंच आहे ना. देवेंद्र फडणवीसचं स्वप्नच आहे ना ते. 10% याला घ्यायला लावा. जर हे तोंडातून हा म्हणत नसल तर याला मात्र मध्ये टाका, नाही त्याचा काटा काढा. ह्यो मधला काटा आहे. भाजप सरकार आणायचं असलं आता नुसते मराठ्याचे आमदार एक होऊन उपयोग नाही. आता ह्यो काटा बाजू सरकार लागन. अख्ख्या राज्यात गुलाल नाही पडला याचा अर्थ जरा समजून घ्या. त्यांना धुशीतोय. काल बैठक झाली त्यांची तशी, मराठ्याच्या मागं किती आहे सांगा म्हणून. त्याच्यामुळं आता हे होऊन द्याच. मजा येणार आहे त्या चौकशीत. हां आणि तू मी बाजू सरकत नाही. मराठ्यांना शब्द आहे माझा. तुमच्याप्रती तुम्हाला मायबाप म्हणलं ना, आयुष्यभर जेलला सडन पण तुमच्याशी निष्ठा सोडणार नाही. फक्त माझं कुटुंब उघड्यावर पडून देऊ नका बस. मी बघतो हे सगळ्या सोयरीचे ओबीसीतून आरक्षण कसं देत नाहीत. आणि तुम्ही नुसतं अटक तर करा. मग राज्यात बघा भूक हडताळ काय असती, आमरण उपोषण काय असतं. करोडोच लोक तुम्हाला लाईनच दिसली पाहिजे याकडे त्याकडे. आणि त्या जेलच्या बाजूने बी
आणि मराठ्यांना बी हात लावा. मी बी मराठ्याच्या मागून हटत नाही, 1 इंच बी. मराठे माया मागून हटत नाहीत, मी मराठ्याच्या मागून हटत नाही. आता अंतरवालीच्या मागं कसा सलाईन तोडून ठाम उभा राहिलो. हां, ठाम उभा आहे मी बी. मरूस तर जिवंत आहे तवर. तुमचं लेकरू मेलं की तुमचं लेकरू नाही. रात्री बायको आली, तिला पुन्हा एकदा सांगितलं, जेलला टाकलं तर रडू नको, मेलं तो कुंकू पुशव. इथल्या लोकांना बघितलं, गेली गपचीप वापस. तयार आहे तयार. मायबाप मराठ्यांनो, मेलं तरी हटत नाही. पुन्हा एकदा बायकोला सांगितलं, इथं 50 लोक होते त्यांच्यासमोर, तुम्ही माझे मायबाप आहेत आणि यांनी आपली एकजूट फोडायचं ठरले. एकजूट फक्त फुटून देऊ नका. या आरक्षणच कसं देत नाही बघतो मी. तर हे होते मनोज जरंगे पाटील. SIT चौकशीतून मी बरंच काही बाहेर काढणार असा गर्वित इशारा मनोज जरंगे देत आहेत. कॅमेरामन प्रसाद सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.